हेलो एवरीवन, मैं हूँ श्वेता। मेरा नाम है इंद्र और आप सबका स्वागत है हमारे चैनल में। अभी हम सूबेदार का अगला सीन करने वाले हैं, तो आइए देखते हैं। त्याच्यानंतरच राजा आग्र्याला गेला ना होय तर आपला राजा औरंगजेबाच्या तावडीत सापडले हे ऐकलं तेव्हा काळीच वाटत आलं. जय भवानी. जय भवानी. या राजाला चला 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 जल्दी करा. नर्मदा वलंडली तेव्हा जीवात जीव आलाय माझ्या. असंच एका रात्री मुकावलेलो एका गावाच्या बाहेर एका झापापाशी थांबलो. कुणी हाय का झापात? नाही. वाईच लांबून येतो या भुकावलोय. काही खायला मिळेल का? खायला वय वय राळ आहेत घरात. चालणार असतील तर रांधून घालते. न चालाय काय झालं माय? चालेल की. असं मग या आतमध्ये वय या. या खाना खाने के लिए किधर भी या बाबा बसा. या. आत्ता शिवाजीराजेच दिसतोस. ते नाही का शिवाजीराज राज्य कराया बसलं. चौंगानं गडकोट्याची पाळ बांधावी म्हणजे रयत सुखरूप राहते. तर ते गडकोट्याची पाळ बांधत नाही तवा ही द्वाड मुगलं चौबाजूनी सौराज्यात शिरत्या. अक्षी तसाच तू. अरे पाळ बांधावी भाताची म्हणजे कडी वाहून नाही जायची. आता असं काय बोलले रम्या? हा रडाया कशामुळे लागलास? ओ माय अगं तू इकत्या मायनं वाढतीयास का त्यांना ओ आऊसाहेब काय झालं आऊसाहेब? काय नाही ग. वाट पाहत उभी राहते. वाटत कधीतरी घोडेस्वारांचा एक जथ्था थोराळा ओढवीत येईल आणि माझ्या शिवबाला आणि शंभूबाळाला माझ्या मुठीत घालेल. पण नाही. दूर क्षितिजापर्यंत फक्त मोकळं आकाश दिसते. उत्तरेकडून काही नाथपंथी गोसावी आलेत. तुमचं दर्शन घ्यायचं म्हणतायत. सत्रेवर बोलवा त्यांना. कुणी फितवेखोर असतील तर? असतील तर काय राजगडाच्या गादीवर बसणार आहेत लगेच? हे संन्यासी बैरागी हे राजकारणी नव्हेत. हे तर देवाचे आप्त आहेत. आणि अशा कठीण प्रसंगी यांचे आशीर्वाद आपल्यासाठी फार फार मोलाचे आहेत. हा आणि असतीलच कोणी सोंगी ढोंगी दरोडेखोर तर कमरेला तलवारी आणि कट्यारी काय शोभेला बांधल्यात. चला बुधाजी, सदरेवर वर्दी. या बाबांनो. कुठून आलात? कुठे निघालात? मथुरा से आ रहे हैं माँ जी. सोचा जाते हुए राजगढ़ पे
आणि यास काय झाले? मा बाळा, ओ हा उत्तर कोकणाची मोहीम चालू असताना 1 रोजी इंदलकरांना राजाने सिंधुदुर्गाचं काम दिलं. किल्ले सिंधुदुर्ग. राज गेला आग्र्याला, तरी इथं सिंधुदुर्गाचं काम चालूच. सिंधुदुर्ग किती बांधून झालाय ते बघायला गेलं तानाजीराव. तो राज परत बी आलं. राज परत आलेलं इंदलकरांना माहितीच नव्हतं. या बी तिच्या मागे बी आहे. हा, लग्नच मारा होऊ शकतो बाबा. हो इंदलकर माणूस रे चौथा मोरपंत. अहो हे पहा, राजांनी स्वतः जातीनं तुमच्यासाठी हा खलिता धाडलाय. माझ्या पा होय. अहो मग वाचा की. हो वाचतो की. सकल लक्ष्मी अलंकृती श्री शिवाजी राजे कृत अनेक रामराम. मुघलाच्या कारावासातून स्वयत्ने सुटून येता क्षणी पुशिले की सिंधुदुर्गाचे वृत्त कैसे. उत्तर जे ऐकिले त्या गुणे डोळा आसू दाटिले. वर्तमान विदित झाले की आम्ही ये देशी नसता तुम्ही ऋण काढून किल्ला बांधिला. हैगय होऊ दिली नाही. इकडील अवघे लागे लागताच आम्ही समक्ष येऊन सिंधुदुर्गाचे अवलोकन करू. मर्यादेयं विराजते. वाह सुभेदार, राजा आग्र्याला असताना किल्ला बांधायला आम्ही कर्ज काढलं. हे सांगू का इंदलकर, आपलं मावळ साम्राज्यासाठी काय काय करत्या ते धन्यसनी आपसुक कळतंय बघा. सुभेदार इंदलकर, मला झालं बरंच काम बाकी आहे गड्या. हो धनी याच्या आत मला शब्द पूर्ण करायला पाहिजे. हनुमंताचं राऊळ बाकी आहे, 2-3 इमारती बाकी आहे. लय काम बाकी आहे, लय काम बाकी आहे. धनी याच्या आत हे असं आमची बडबडत का निघून गेले इंदुलकर? राजा यायच्या आधी समद तयार इन्सान सकट किल्ला राजांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सोडून. सौराज्यासाठी असं काम करायचं असतंय. बघ एवढी सोन्याची दारका उभवली इंदलकरांनी. पर तिळभर तिकून गर्व नाही का मोह नाही. बघ नाइस, बहुत मस्त. राजांनी सांगितलेली कामगिरी संपली का समज सौराज्य देवाच्या चरणी भाऊ मोकळं व्हायचं. भले इंदलकर भले. अरे पुतनो, म्या काय बी ओह. अपमान केला नाही. हा. कशा पायी इथं आणलं ते तरी सांगा. आता जा नाही
हो जेते, आता तुम्हीच सांगा काय ते. हा? काय ते. ए बाबा, या समजा मिशीवाल्यांमध्ये तू जरा बरा दिसतोस. तू तरी सांग र. जनाई, आमचे राजे आले की ते सगळं सांगतील बरं. हा. हा. पण काय केलंय म्या? आता राजा आला. राजे, आता हा शिवाजी राजा किल्ल्यांची पाळ बांधायला अनुमान करणार नाही बरं. म्हणजे तुम्ही होय, हेच आपलं शिवाजी राज. वाढ मुस्काट हे माझं माफी असावी. का? काय झालं? त्या दिवशी राजांच्या तोंडावर काय बाय म्हणाली होती मी. मग काय झालं? तो का माझा एकलीच आहे? तुझा पण लेख आहेस ना तो. सुखीरा बाबा. आता आल्यासरशी 4 दिवस गडावर राहा. हा, खण ओटी घे, मग जा. वयची येसाजी. जेव साब. जनाई, हा. चालायचं. वय. नाईस. सेबा, आता पुढे काय ठरवलेत? आऊसाहेब, आम्ही विचार करतोय की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करावी. फौज ताजीतवानी करावी. 18 कारखाने, 12 महाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचे कोट किल्ले पुन्हा बळकट करावेत. आऊसाहेब, शत्रूला दिलेले किल्ले परत घेणे, हे सगळे हमारी जानकारी के मुताबिक इन 23 किलों में से सबसे अहम किला है कोंडाना, क्योंकि वो राजगढ़ के सामने बसता है. इसीलिए सिवा पहले उसे हासिल करने की कोशिश करेगा. हमें अपना कोई तीखा और ताकतवर सूरमा वहां पे रखना पड़ेगा. अचल सिंह, कुबात खान, कोंडाना के घेरे में जितने गांव हैं, उन सब गांव में ढिंडोरा पिटवा दो. कोंडाणा. यो असा तिरपा पेळ टाकायचा आणि मग खालनं याला असं वाढायचा. असं म्हणजे या द्वारामध्ये अख्खा माणूस पेलायची ताकद येते. कोंढाण्याचे किल्लेदार आता उदेभान आहे ती. त्यांनी उदेभान. मेटावरती मुघली निशाणं लावलेली आहे ती. त्याच्या पल्ल्यात जर कुणी डोंगराच्या पलीकडे जाताना दिसलं तर त्याला शिवाजी राजाचा हेर समजून त्याचं मुंडकं मारण्यात येईल. हो, ओ नाही 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 नाही, नाही रे. नाही 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 नाही. अय्यो. माझं समजा संसाराचा परिस्कोट केला त्या उदे भाण्यानं. बच्चा है. जल्लाद जल्लाद. और अगर तुम्हारा लड़का शिवाजी के लिए जासूसी कर रहा हो तो लई मिन्नत वारा केलं पण नाही सोडलो त्याला. मेरे लिए जो कानून है, कानून है. कुबात खान,
बच्चे को 3 दिन बुखार है। अरे रे हमारे हरम में पाहिलेलं वाचवू नाही शकलो. माई गंगा रडत लेखत होती हो. लई नवने केलं ती. डोक्यावर धारण करून तू एका गंगेला मुक्ती दिलीस. आज या गंगेला मुक्ती दे. हाय सांभाळ सांभाळ स्वतः. सर्जेराव आम्ही आहोत. चला. इतक्यात कोंडाणा पाहिलात का शिवबा? आमच्या लाडक्या कोंडाण्यावरचे मुघलांचे निशाण. ती चना घराडीण म्हणाली ते खरेच आहे. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत शिवबा. होय आऊसाहेब. पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. कितना जुल्म. छोटा बच्चा है, उसको भी नहीं छोड़ रहे यार. यार देखा जाए वो स्टार्टिंग ऑफ द सीन जब वो आउट साहब को मिलते हैं ना वो पहले तो उनके घर पे जाते हैं, वो खाने खाते के लिए हैं, वो सब एंड ऑल. हाँ अरे कैसे निकले वहां से एकदम उसके चंगुल से, एकदम दिल्ली से, आगरा से निकले बेसिकली. कैसे आए, लेकिन घर पे जब मिलते वो भी सीन बहुत इमोशनल था जब वो आओ साहब से मिलते, बहुत इतना इमोशनल. इतना वो लग रहा था ना. Feel होता है. मैं बहुत मतलब मेरे तो लिटरली ऐसा आंखों से आंसू निकल गए वो टाइम पे. बट एक्चुअली जुल्म कितना यार. बच्चे फिर औरतें, इन लोग यार जानवर ही है यार. अच्छा है. मतलब क्या ही बोलने का, कुछ समझ में नहीं पर आता अब है क्या. 1 महीने में कोंडाणा फतेह करेंगे. अभी वो कैसे करेंगे वो देखना है अभी. जी जी जी. चलिए हम आगे वाला सीन जरूर देखेंगे. तब तक के लिए वीडियो को लाइक, सब्सक्राइब, शेयर, कमेंट, क्लिक ऑन द बेल आइकॉन.